पीक विम्याच्या संदर्भातील सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे. पीक विमा शेतकऱ्यांना ज्या मिळाला नाही त्या जसं की संदर्भातील एक सर्वात मोठी अपडेट मुख्यमंत्री साहेबांनी आताच दिली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर माहितीच आहे 2 दिवसापासून पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे, परंतु तुम्हाला जर अजूनपर्यंत पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा झाला नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. आत्ताच 5 मिनिटापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथं कृषी मंत्री दत्ता भरणे यांना आदेश दिला आहे की 16 ऑगस्ट 2025 रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे वितरण होणार आहे. तर बघा, सरकारच्या माध्यमातून आता ही माहिती समोर आली आहे. ज्यांना जमा झाला नाही त्यांच्या बँक खात्यात हा पैसा जमा होणार आहे. तर बघा, 12 जिल्ह्यांमध्ये हे जसे की वाटप सुरू झालं आहे. तर या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे का हे लगेच तुम्हाला पाहायचं आहे, तरच तुम्हाला हे पीक विमा मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. तर बघा, इथं मोठी अपडेट सरकारने सांगितलेली आहे. तर आनंदाची बातमी आहे, कारण की 12 जिल्ह्यांची यादी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी इथे सांगितलेली आहे. संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर बघा शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री साहेबांनी इथं सांगितलं की बँकेच्या खात्यावरती शेतकऱ्यांना आता परत एकदा पीक विमा जमा होणार आहे. तसेच यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्ही आता सांगितलं नाही की पीक विमा तुम्हाला नेमकं किती मिळणार आहे, नेमकं कोणाला पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे आणि कोणाचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे, नेमकं तुम्हाला बाजरी पिकाला पीक विमा इथं मिळणार, नेमकं कोणत्या पिकाला तुम्हाला किती पीक विमा मिळणार, गहू पिकाचा पीक विमा मिळणार का खरीप पिकाचा पीक विमा मिळणार, अजून कोणत्या पिकांचा पीक विमा तुम्हाला मिळणार आहे, त्याची सविस्तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ज्वारी पिकाचं नुकसान 2022 ते 2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी नुकसान करून बसला असाल तर पीक विमा जर तुम्हाला आतापर्यंत जमा झाला नाही तर तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आजच्या असणार आहे. तर बघा, सोयाबीन पिकाचं अजून कापूस पिकाची शेती खूप मोठ्या प्रमाणात इथे केली जाते. तर तुम्ही 2022 ते 2023 असो की 2024 ते 2025 म्हणजे आतापर्यंत जर का तुम्ही या पिकाचं तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर सर्वात मोठी शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी असणार आहे. टप्प्याटप्प्याने तुमच्या अकाउंटमध्ये पैसा जसं की 16 तारखेला तुम्हाला जमा होणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये. तर बघा, इथं तारीख देखील सरकारने सांगितलेली आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, नेमकं कोणत्या पिकासाठी किती हजार रुपये तुम्हाला पीक विमा मंजूर करण्यात आला आहे हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. जवळपास 90% शेतकऱ्यांना पीक विमा बँके खात्यावरती अजून पण आलेला नाही. त्याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आताच एक मीटिंग घेऊन महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. कारण शेतकरी नाराज होत आहे, कारण की शेतकऱ्यांच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा होत आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेला नाही. तर त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीक विम्याचा पहिला टप्पा आता वाटून झालेला आहे, परंतु आता दुसरा टप्पा हे आता तुम्हाला 16 तारखेला वाटप होणार आहे. तर 16 तारखेला किती वाजेपर्यंत वाटप होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे, संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत मात्र नक्की बघा. तर बघा, म्हणजे 1 वाजता दुपारपर्यंत तुम्हाला हे पैसे वाटप होणार आहे. तर बघा, याला सुरुवात झालेली आहे सरकारच्या माध्यमातून. आता त्या ठिकाणी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काय झालं की काल इथं जसं की जिल्ह्यांमध्ये या शेती पिकाचा पीक विमा जमा झाला आहे, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा झाले आहे आणि सुरुवात देखील झाली. तर भरपूरशा शेतकऱ्यांना चिंता होती की आमच्या खात्यावरती पैसे आले नाही तर आम्हाला पैसे मिळणार की नाही मिळणार. त्याच शेतकऱ्यांसाठी आजचा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण की शेतकरी काय करत आहे की आम्हाला पीक विमा मिळाला नाही, अशा प्रकारे शेतकरी तक्रार करू लागले. मग याचं उत्तर कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आता सर्व शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी फक्त पीक विमा भरून ठेवला आहे. 2022ला त्यांनी पीक विमा भरला असेल, 2023ला भरला असेल, 24ला भरला असेल, परंतु शेतकऱ्यांना तेव्हा पीक विमा आता मिळाला नाही. सरकारकडे पीक विम्याचे पैसे करोडो रुपये साठले होते. मग तुम्ही वाट बघत होते, पीक विमा आजपर्यंत आम्हाला आला नाही. याच्या माध्यमातून कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हे देशाचे कृषी मंत्री आहेत, त्यांना आता एक पीक विमा सोडल्याचं सांगण्यात आलं आहे. तशा प्रकारे आता त्यांनी बोललं की आम्ही आता पीक विम्याची मंजुरी दिलेली आहे, लगेच त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. तर कोणत्या शेतकऱ्यांना खरोखर पीक विमा जमा होत आहे त्याची माहिती आपण बघणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसत नसेल पीक विमा जमा होत आहे, आता तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. येत्या 16 तारखेला 16 ऑगस्ट रोजी 1 वाजतापासून तुम्हाला हे वितरणाला सुरुवात होणार आहे. 12 जिल्ह्यांना इथं प्राधान्य देण्यात आलं आहे. 12 जिल्ह्यांची लिस्ट, बँकांची लिस्ट इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो. बघा, शेतकऱ्यांना 20,000 रुपये पीक विमा काल जमा झाला आहे, काहींना 25,000 रुपये जमा झाला, काहींना 30,000, 35,000, तर काहींना 40,000 रुपये इथं पीक विमा जमा झाला. तर भरपूरशा शेतकऱ्यांना 10,000 रुपयापर्यंतच पीक विमा इथं जमा झाला. 30,000 रुपयापर्यंत भरपूर शेतकऱ्यांना पैसे देखील आले नाही. तर बघा शेतकरी मित्रांनो,
5-6 वर्षापासून तुम्ही पीक विमा भरला असेल, 2 ते 3 वर्षापासून पीक विमा एकत्र तिथं खात्यामध्ये तुमच्या येणार आहे, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. या म्हणजे तुम्हाला आतापासून पीक विमा जमा झाला नसेल, तर एकत्र 30-40,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे शेतकरी मित्रांनो. कारण की शेतकरी चिंतेत होते. अशा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की पीक विमा लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यात येण्याला तुम्हाला महत्त्वाची कामे सुद्धा करावी लागणार आहे. तर आज आणि काल जसे की तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये पीक विमा जमा झाला आहे, जेणेकरून उद्या जसं की तुम्हाला 16 तारखेला हा पीक विमा मिळणार आहे. संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचं आहे. तर बघा, मी तुम्हाला बँकेची लिस्ट सांगतो. लवकरच तुम्हाला या ठिकाणी पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे. बघा, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, बघा या जसं की HDFC बँकमध्ये तुम्हाला सुद्धा पैसे जमा होणार, स्टेट बँकेमध्ये सुद्धा तुम्हाला पैसे जमा होणार आहे. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, बँक ऑफ जसं की महाराष्ट्र झाल्यानंतर कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, तर या सर्व बँकांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे 20,000 रुपये नाही तर 30,000 रुपये, 35,000 रुपये, 40,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता जिल्ह्यांची सविस्तर यादी मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत मात्र नक्की बघा, कारण की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तुम्हाला इथं तुमच्या जिल्ह्यांचं नाव पाहायचं आहे आणि तुमचा नंबर 100% लागला पाहिजे. तर विसरू नका, तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहे. तर टेन्शन घ्यायचं नाही. सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे कोणत्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये उद्या दुपारी 1 वाजतापासून पीक विमा सोडण्यात येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला नक्कीच बघायचं आहे. जसं की जे जिल्हे, ज्या जिल्ह्यांना शेती पिकाचे पैसे मिळाले नाही, नुकसानीचे पैसे मिळाले नाही, तर त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांना इथे 100% पीक विमा वाटप होऊन जाणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगतो. आता बघा, या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा जो जिल्हा असणार आहे, उद्या पीक विमा सोडण्यात येतोय, म्हणजेच लातूर जिल्ह्यातील. बघा, जसं की पावसामध्ये आता हे पीक विमा थोडा लेट झालेला आहे, म्हणजेच लातूर जिल्ह्यात बघा, इथं पाण्यातून तडफडणारा जिल्हा आहे. या लातूर जिल्ह्यातील पीक विमा जमा होणार आहे. दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सांगण्यात आला आहे म्हणजेच चंद्रपूर जिल्हा. त्यानंतर तिसरा जिल्हा सांगण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर चौथा जिल्हा सांगण्यात आला आहे म्हणजेच कोल्हापूर. पाचवा जिल्हा सांगली, आणि सांगली जिल्ह्यामधील आजकाल पीक विमा कमी मिळणार आहे, परंतु या शेतकऱ्यांना देखील आता 30 ते 40,000 रुपये पीक विमा मिळणार आहे. जालना जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे पीक विमा जमा होणार आहे. उद्या परवा या ठिकाणी 2 दिवसांमध्ये उरलेले पीक विमा संदर्भातील काही शेतकऱ्यांना हे पैसे जमा होणार आहे. पुढचा जिल्हा इथं सांगण्यात आलेला आहे, तो म्हणजे जसं की बघा सोलापूर झाल्यानंतर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं बीड. या ठिकाणी बीड जिल्हा झाल्यानंतर बुलढाणा. तर या सर्व जिल्ह्यात इथं अकोला, वाशिम, परभणी यामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 16 तारखेला पीक विमा जमा होणार आहे. तर दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. त्यामुळे आता राहिलेल्या शेतकऱ्यांना हा पीक विमा लवकरात लवकर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला इथं अशा प्रकारच्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगितलेली आहे, बँकांची यादी मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीची पीक विमा संदर्भातील माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.